ठाण्यामध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी आक्रमक झाली। काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर शाई फेकून राष्ट्रवादीने आंदोलन केलं। राष्ट्रवादीने हर्षवर्धन सपकाळांचे पोस्टर देखील जाळले आहेत। सुनेत्रा पवार यांना गुंगी गुढिया असं म्हटल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। सध्या पोलिसांची गस्त देखील आता वाढवायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांना आता या ठिकाणी रोखलं जात आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्ही निषेध नोंदवत आहे या ठिकाणी। काँग्रेसचं अस्तित्व पूर्ण देशामध्ये संपत आलेलं आहे। त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्याच्यामुळे त्यांचे अध्यक्ष काहीतरी जाणून बुजून लोकांची दिशाभूल करण्यासाठी वक्तव्य करतात आणि आज आमच्या सुनित्राताईंबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलंय त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे। चढण्याचा प्रयत्न केला कार्यालयाच्या वर। मी कार्यालय बघितलं तर कार्यालयांचं बंद होतं, म्हणजे ते लोक या ठिकाणून पळून गेलेले आहेत। म्हणजे त्यांच्यामध्ये हिंमत सुद्धा नाही की या ठिकाणी आपली जर सगळीकडे आपण बोलतो की संविधानाचं राज्यासाठी त्यांनी निषेधासाठी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होते आणि आमची माफी मागायला पाहिजे होती। त्याच्यामुळे आम्ही त्यांचा निषेध नोंदवलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतो हर्षवर्धन सकपाळ यांच्या पोस्टरवरती या ठिकाणी अक्षरशः शाई फेकून निषेध व्यक्त केलेला आहे। त्यामुळे कार्यकर्ते एकंदरीत आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि याच ठिकाणी हे जे कार्यालय आहे काँग्रेस ऑफिस सध्या तरी बंद आहे। पोलिसांना कुणकुण लागतात। या ठिकाणी कार्यालयाच्या वरती आता निषेध करत आहे। काय वाटतं या जे हिनवलेलं आहे सुनित्रा पवारला त्या संदर्भातले काय माफी या पुढच्या प्रकार काय? सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमची नेत्या सन्माननीय सुनित्राताई पवार यांच्या विरोधात जे हर्षवर्धन सकपाल यांनी नेमका स्टेटमेंट दिलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय आणि आम्ही त्यांना चॅलेंज करतोय। जर हर्षवर्धन सकपाल यांना दम असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी कुठेही फिरून दाखवावा। राष्ट्रवादी युवक काँग्रेस